शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सवानिमित्त सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी फेडरेशन सत्यशोधक शंकरराव लिंगे आणि त्यांच्या सहकार्याने कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं। द्विशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यासाठी 2 वर्ष भारतामध्ये सर्व देशभर साजरं केलं जाईल आणि त्यानिमित्तानं भारतामध्ये सर्व तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जय ज्योती जय क्रांती। मी सत्यशोधक शंकरराव लिंगे, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन, आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा विषय आहे महात्मा ज्योतिराव फुले यांची जन्मोत्सव द्विशताब्दी वर्ष। या वर्षानिमित्त देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी साहेब यांनी 15 ऑगस्टला देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की द्विशताब्दी वर्ष महात्मा ज्योतिराव फुले यांचं हे देशभर साजरं केलं जाईल। त्यासाठी देशभरामध्ये आता केंद्र सरकारने एक कमिटी स्थापन करून त्याचं व्यवस्थापन करून व्यवस्थित कार्यक्रम सर्व देशभर राबवले पाहिजेत, किंबहुना परदेशात राबवले पाहिजेत। महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे साहित्य आहे ते साहित्य सर्व भाषेमध्ये पुनर्मुद्रित केलं पाहिजे आणि ते नाममात्र किमतीमध्ये उपलब्ध करून दिलं पाहिजे। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दीनिमित्त प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक राज्यात, राज्याच्या राजधानीमध्ये प्रत्येक ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे पूर्णाकृती पुतळे आणि त्यांचं स्मारक हे उभा केलं पाहिजे आणि ते राष्ट्राला, जनतेला अर्पण केलं पाहिजे। महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जो साहित्य आहे, यांचे जे विचार आहेत ते विचार सक्तीने प्राथमिकपासून म्हणजे KG पासून PG पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या, सावित्रीबाई फुले यांच्या साहित्यामधील धडे हे प्रत्येक शाळेला अनिवार्य केले पाहिजेत आणि त्या ठिकाणी महात्मा फुल्यांचा आणि सावित्रीबाई फुले यांचा विचार मोठ्या प्रमाणात देशभर आणि परदेशामध्ये प्रचार आणि प्रसार त्याचा केला पाहिजे। त्यानिमित्त काही लघु चित्रपट काढावेत, त्या माध्यमातून हे त्याचा प्रचार आणि प्रसार करावा। महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना, सावित्रीबाई फुले यांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असं म्हटलं जातं आणि ज्योतिराव फुले यांना महात्मा ज्योतिराव फुले हे म्हटलं जातं। महात्मा ही पदवी अतिशय महत्त्वाची आहे आणि ती मुंबईतील कामगार नेते माननीय नारायण मेघाजी लोखंडे, राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे आणि त्यांच्या कामगार संघटनेने नील हँड असोसिएशन या असोसिएशनतर्फे एक मोठा कार्यक्रम घेऊन जनतेने 11 मे 1888ला महात्मा ही पदवी दिलेली आहे आणि ज्यावेळेला येरवडा जेलमध्ये महात्मा गांधी होते त्यावेळेला सुद्धा पत्रकारांनी काही प्रश्न विचारलेले होते की आपण महात्मा आहात आणि इथे पुण्यामध्ये सुद्धा एक महात्मा ज्योतिराव होऊन गेले, याच्याबद्दल आपलं काय मत आहे? तर महात्मा गांधींनी सुद्धा म्हटलं होतं कि मैं काहे का महात्मा, सच्चा महात्मा जो महात्मा है वो महात्मा ज्योतिराव फुले है।
तर महात्मा गांधीने सुद्धा त्यांना गौरवलं होतं. तर अशा ह्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अशा प्रकारचं मोठं काम या देशामध्ये 300 वर्षापूर्वी आणि त्यांच्या जन्माला आता 200 वर्ष होत आहेत. त्यावेळेला त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन हे शिक्षणाचं काम, स्त्री मुक्तीचं काम, स्त्री शिक्षणाचं काम, विधवा संगोपनाचं काम, विधवा केश व्यवपनाचं काम किंवा विधवा संगोपन, बालहत्या प्रतिबंधक ग्रह, विद्यार्थ्याला शिक्षण, विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांना टायफंड, विद्यार्थ्यांना पगार अशापैकी अनेक योजना त्यांनी राबवल्या. आणि आपल्या पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीमध्ये जो लाखो करोडोचा जो पैसा मिळाला तो सर्व पैसा हा या समाजकार्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी खर्च केलेला आहे. परंतु आजपर्यंत अनेकांना भारतरत्न पुरस्कार दिलेत, परंतु महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार हा अतिशय खुदा पुरस्कार आहे. तरीसुद्धा भारत सरकारने दिला नाही. तो लवकरात लवकर जाहीर करावा आणि द्यावा. त्यापेक्षाही भारताने प्रयत्न करावा की आंतरराष्ट्रीय दर्जाचा एखादा पुरस्कार हा नवीन चालू करावा आणि तो महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले या दाम्पत्याला द्यावा. एवढीच या ठिकाणी आज मागणी करतो आणि भारताच्या पंतप्रधानांना पुन्हा एकदा विनंती करतो की द्विशताब्दी वर्ष हे 11 एप्रिल 2026 पासून चालू झालेलं आहे आणि 11 एप्रिल 26 पासून 11 एप्रिल 27पर्यंत हे 199 वर्ष आहे आणि द्विशताब्दीचं वर्ष परत 11 एप्रिल 2027 पासून चालू होत आहे. तर हा कार्यक्रम 2 वर्ष राबवावा अशी पुन्हा एकदा विनंती करतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद.